मोजक्या साहित्यात बनणारी टेस्टी, क्रिस्पी, कुरकुरीत आणि झटपट होणारी रेशनच्या तांदळाची तीही बिना भाजणीची चकली तुम्हीही लगेचच बनवायला घ्याल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हॅलो फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची आणि तीही रेशनच्या तांदळापासून बनणारी अशी टेस्टी, क्रिस्पी, कुरकुरीत चकली। त्यासाठी मी इथं 1 कप डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। ही फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेलीच असते, त्यामुळे ही डाळ भाजण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण ही डाळ वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे मिक्सरमध्ये या डाळीची बारीक अशी पिठी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आता ही पिठी आपण चाळणीने चाळून घेऊ, जेणेकरून डाळीचे काही भरडसर असे कण राहिले असतील तर ते बाजूला होतील। सुरुवातीला चाळणीत बसेल एवढी डाळीची पिठी आधी आपण चाळून घेऊ, उरलेली पिठी आपण नंतर चाळून घेऊ। इथे जर आपण ही डाळीची पिठी न चाळता तसेच चकली बनवायला घेतली तर डाळीमध्ये असणारे रवाळ आणि जाडसर कण यामुळे चकली ही मध्ये तुटू शकते आणि त्यामुळे चकलीचा आकार हा बिघडू शकतो। त्यामुळेच आपल्याला ही डाळीची पिठी चाळून घेणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारे आपण राहिलेलं पिठी चाळून घेऊ। चाळून राहिलेले रवाळ आणि बारीक कण हे आपल्याला बाजूला करायचे आहेत। त्यानंतर इथे आता आपण परफेक्ट असं मेजरमेंट घेऊ। इथे आपण डाळ म्हणजेच डाळीचं पीठ हे 1 कप घेतलेलं आहे, त्यानुसारच आता इथे आपण 2 कप असं तांदळाचं पीठ यामध्ये घालणार आहोत। हे तांदळाचं पीठ रेशनच्याच तांदळाचे असून ही पिठीही आपल्याला व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे आणि मगच या डाळीच्या पिठामध्ये ॲड करायचं आहे। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही पेला किंवा वाटीच्या साहाय्यानेही योग्य प्रमाण घेऊ शकता। 1 कप डाळीच्या पिठामध्ये 2 कप तांदळाचं पीठ घातल्यानंतर ही दोन्ही पिठं आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत। आता या पिठामध्ये आपण गरम पाणी घालणार नाही, उलट या पिठाची आता आपण उकड काढून घेणार आहोत। आणि आता इथे ही दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत। आता इथं गॅसवरती एका भांड्यामध्ये आपण 3 कप पाणी घेऊ। आता इथे ज्या कपाने आपण डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला इथं पाणीही घ्यायचं आहे। आणि डाळीचं पीठ 1 कप, तांदळाचं पीठ 2 कप असं मिळून 3 कप टोटल आपलं पिठाचं मेजरमेंट झालेलं आहे। त्यानुसारच आपल्याला इथं 3 कप असं पाणीही घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ जर थोडंसं चिकट असेल तर अजून अर्धा कप पाणी यामध्ये आपण ॲड करू शकतो। आता मीडियम फ्लेमवरती पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा हिंग घालू। त्यानंतर अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 टीस्पून ओवा, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 1 मोठा चमचा पांढरी तीळ आणि चवीनुसार म्हणजेच 1 टीस्पून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। हे सर्व मसाले आपल्याला या उकळत्या पाण्यात व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि किमान अर्धा मिनिटभर तरी हे सर्व मसाले आपल्याला या पाण्यामध्ये छान उकळू द्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर हा पाण्यामध्ये छान उतरेल आणि सोबतच मसाल्यांचा कच्चेपणाही निघून जाईल। अर्धा मिनिटभर पाणी उकळून झाल्यानंतर आता इथे आपण गॅस बंद करू आणि आपण जे मिक्स करून घेतलेलं पीठ आहे ते पीठ आपण या पाण्यामध्ये घालू। चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ओबडधोबड हे पीठ आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण या पिठाची आपण इथं उकड काढून घेतली। उकड काढून घेतल्यामुळे तांदळाचं पीठ हे मऊसर बनते, पण त्यासोबतच घातलेल्या डाळीच्या पिठामुळे आपल्या चकल्या ह्या कुरकुरीत आणि क्रंची व्हायला मदत होतात। आता ही उकड इथं मिक्स करून झाल्यानंतर वरून आपण 1 चमचाभर तेल घालू। इथं आपण हे तेल साधं नॉर्मल तेल घेतलेलं आहे, गरम तेल घेतलेलं नाही। आता तेल घालून झाल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि यावरती आता 5 मिनिटांसाठी आपण एक झाकण ठेवून देऊ। त्यानंतर 5 मिनिटांनी आता आपण झाकण काढू आणि एका मोठ्या ताटामध्ये ही उकड काढून घेऊ। आता ही उकड थोडीशी थंड झाल्यानंतर म्हणजेच कोमट असतानाच आपल्याला हिला मळून घ्यायची आहे। सुरुवातीला बोटाच्या साहाय्याने गाठी फोडून आणि नंतर मग हाताच्या साहाय्याने आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे।
पाण्याची आवश्यकता भासल्यास थोडंसं कोमट पाणी घेऊनच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे या उकडीच्या पिठाचा आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे गोळा मळून झालेला आहे. आता लगेचच आपण चकल्या बनवायला घेऊ. चकली बनवण्यासाठी मी इथं स्टीलचा साचा घेतलेला आहे. या साच्याला आपण आतल्या बाजूने तेल लावून घेऊ. त्यामुळे पीठ साच्याला चिकटणार नाही. साच्याच्या वरच्या बाजूलाही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. चकली बनवण्यासाठी मी या प्रकारच्या साच्यात मिळते अशी चकली प्लेट घेतलेली आहे. ही चकली प्लेट आपण या साच्यामध्ये व्यवस्थित बसवून घेऊ. त्यानंतर साच्यामध्ये बसेल एवढा उकडीच्या पिठाचा गोळा आपल्याला या साच्यामध्ये भरायचा आहे. आणि त्यानंतर साच्याची वरची बाजूही आपल्याला व्यवस्थित बसवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ताटामध्येच या चकल्या पाडून घेणार आहोत. त्यासाठी आपण ताटालाही तेल लावून घेऊ. चकली ही उचलताना ताटाला चिकटू नये म्हणून किंचितसं तेल इथं आपल्याला ताटाला लावून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपण चकली पाडायला घेऊ. चकली बनवत असताना चकलीचा आतला गोल म्हणजेच आतली बाजू ही नेहमी छोटीच ठेवावी. त्यामुळे चकली ही नाजूक, सुंदर आणि भरीव दिसते. उकळत्या पाण्यात उकड काढून घेतल्यामुळे पीठ हे मऊसर शिजते आणि त्यामुळे चकली बनवत असताना चकली ही मध्ये कुठेच तुटत नाही. अशा प्रकारे हव्या तेवढ्या मोठ्या आकाराची चकली आपण इथं बनवू शकतो. चकली बनवत असताना चकलीचा शेवटचा टोक आणि मधला टोक हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे. नाहीतर चकली ही तेलात सुटू शकते आणि तिचा आकारही बिघडू शकतो. त्यामुळे चकलीचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. गॅसवरती एका कढईमध्ये आपण मिडियम फ्लेमवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण एका दुसऱ्या ताटालाही तेल लावून त्यावरती आपण चकल्या पाडून घेऊ. छोट्या किंवा मोठ्या आकाराच्याही चकल्या इथं आपण पाडून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण दोन्ही ताटात चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण या तळायला घेऊ. आणि इथं तेलही आपलं छान तापलेलं आहे. यामध्ये आपण एक छोटासा गोळा सोडून बघू. चकली तळण्यासाठी अगदी कडकडीतही तेल आपल्याला इथं तापवायचं नाही. सोडलेला पिठाचा गोळा हा करपला नाही म्हणजेच आपलं तेल हे चांगलं तापलेलं आहे, कडकडीत नाही. आता आपण उलटण्याच्या साहाय्याने तेलामध्ये चकल्या सोडू. कढईत मावतील एवढ्याच चकल्या आपल्याला इथं सोडायच्या आहेत. कारण प्रत्येक चकलीला इथं तेलामध्ये स्पेस मिळायला हवा. आणि जर इथे आपण तेलामध्ये खूप साऱ्या चकल्या सोडल्या तर चकलीचा आकार हा बिघडू शकतो आणि चकली ही व्यवस्थित तळतही नाही. चकल्या या तळत असताना यांना अधूनमधून आपल्याला झाडणीच्या साहाय्याने उलटून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवरती चकली ही सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि इथं चकल्या या सोनेरी रंग होईपर्यंत तळून झालेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेऊ आणि लगेचच दुसऱ्याही चकल्या तळण्यासाठी तेलामध्ये सोडून देऊ. इथं एकमेकांवरती पडलेल्या चकल्या या चमच्याच्या साहाय्याने बाजूला करून घेऊ. त्यामुळे चकल्या या छान तळल्या जातील. आणि आता याही चकल्या आपल्या छान तळलेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्याही चकल्या तळून घेऊ. आणि इथं आपल्या सगळ्या चकल्या ह्या तळून झालेल्या आहेत. बिना भाजणीच्या टेस्टी, क्रिस्पी, कुरकुरीत आणि झटपट होणाऱ्या आणि तेही रेशनच्या तांदळापासून बनणाऱ्या या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकनही नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.